गुड मॉर्निंग गाईज. तर आता आपण सध्या चरोलीमध्ये आहे आणि आपल्याला जायचं आहे आता वागेश्वर मंदिरमध्ये. तर आपण थोड्या वेळामध्ये तिकडे जाणार आहे आपण गाडीवरती. तुम्हाला तिथलं पण व्ह्यू दाखवतो कसं आहे काय नाही मंदिर वगैरे. भाच्यासोबत जातो, ओम नाव यायचं. तर चला मग आपण जाऊन भेटू वगैरे सगळं तिकडं. आता आपण सध्या जातो बाईकवरती आणि तुम्हाला तिकडला पण व्ह्यू दाखवतो. वागेश्वर मंदिरवरती डोंगरावरती आहे मंदिर ते वगैरे सगळं. आणि तिथं बैलगाड्याचा पण घाट आहे, तुम्हाला ते सगळं पण दाखवतो. आणि मी आता निघालेलो आहे त्या साईडला, तर आपण जरा जाऊ मग तिकडे फिरू वगैरे सगळं व्ह्यू वगैरे बघून घेऊ सगळं. आणि चला बघू तिथला व्ह्यू वगैरे कसा आहे काय नाही. मी तुम्हाला सगळं दाखवतो व्ह्यू वगैरे आणि जाऊ आपण तिथल्या तिकडे. ही आपली गाडी वगैरे आहे इथं, सगळी गाडी वगैरे. चला निघू मग आपण आता. चला मग आता आपण जातो आहे आपल्या राईडवरती. जाऊन फिरू वगैरे आपण सगळं तिकडे वगैरे मस्त वगैरे. आता आपण जातो आहे गल्लीमधनं. चला जाऊ आपण आता सध्या वागेश्वर मंदिराकडे जातो आहे. एक श्रीराम मंदिरचं पण मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. श्रीराम मंदिर इथं आहे. आणि एक मारुती मंदिर पण आहे. मारुती मंदिर पण दाखवतो मी तुम्हाला. ते समोरच आहे तुमच्या माधुरी संतूर. आपण आलेलो आहे आता वागेश्वर मंदिर, कारण की घरापासून जवळच आहे माझ्या. तुम्हाला तिथला बैलगाडा घाट वगैरे तर दिसतच असेल. आता मी दाखवतो समोर तिथं पण सगळं. इथे रिक्षा पॉईंट वगैरे आहे आणि बैलगाडा हेच आहे. बैलगाडा घाट वगैरे बघू शकता तुम्ही. हा मेन गेट इथूनच आहे. मग आपण पाठीमागच्या बॅक साईडनं पण जाणार आहे, कारण की पाठीमागच्या बॅक साईडनं आपल्याला गाडीवरती पण घेऊन जाता येईल. हे वागेश्वर शाळा बघू शकता. आणि हा फेमस वडापाव वागेश्वर शाळेचा इथला, गरम गरम एकदम मस्तपैकी. टेस्ट वगैरे चांगली आहे इथं, भेटून जाईल तुम्हाला वगैरे. चला तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो वरती मंदिराकडे. वरती जाते वेळेस तर छत्रपती शिवाजी महाराजांची पण स्मारक आहे, तिथला पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर हे असा एंट्रन्स आहे वरती जायचं टायमाला आपल्याला. थोडासा डोंगरावरती आहे मंदिर. हे लोक वरी जातात येतात वगैरे, सगळेजण पाया पडून वगैरे येतात मंदिराच्या. आपण पण तिथं जातोय आता, आपण जाऊन येऊ वगैरे. पाहू शकता तुम्ही व्ह्यू वगैरे. हे बघा हे चरोली गाव वगैरे. तुम्हाला मी हा पण व्ह्यू दाखवतो थोड्या वेळात. आपण पहिलं मंदिर वगैरे बघून घेऊ. आता आपली गाडी पार्किंगला लावू आपण. आपण पार्किंगच्या एरियाला गाडी पार्क वगैरे करू सगळी इथे या ठिकाणी. तर आपण आलेलो आहे आता वागेश्वर मंदिराच्या घाटावरती. तर हे पार्किंगचा एरिया बॅक साईडचा. तर आपण गाडी वगैरे पार्क केलेली आहे. आता आपण पुढे समोर एंट्रन्सला जाणार आहे. आपण बॅक साईडचा एंट्रन्स आहे मागे. आपण आता समोर जाऊन दर्शन वगैरे करून घेऊ वागेश्वर मंदिरामध्ये महादेवाचं वगैरे. आणि तुम्हाला तिथला समोरचा सगळा व्ह्यू वगैरे दाखवतो मी तुम्हाला. बाकीचं सगळं कसं आहे माहिती आहे का, एकदम समोरून बघितलं ना तुम्ही अख्खा चरोली गाव वगैरे सगळा दिसणार तुम्हाला. सगळा व्ह्यू वगैरे सगळा दिसून जाईल तुम्हाला. आणि एवढं भारी दिसतो ना, तुम्ही पण का मी दाखवतो तुम्हाला एक थोड्या वेळातच. चला तर मग भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये पुढच्या. तुम्हाला पुढचा पण पार्ट टाकतो मी आता व्हिडिओमध्ये, अटॅचमध्ये करतो आपल्याला. आणि सगळा व्ह्यू दाखवतो. तुम्ही एन्जॉय करा आणि बघा फक्त.
बघा, बोल. हे बघा किती सुंदर मंदिर आहे. इथं महादेवाचं मंदिर आहे. तिथून खाली बघितलं की अख्खी फुलेली दिसते. आणि बघा आपल्या इथे शिवाजी महाराजाचं आहे. हे बघू शकता तुम्ही इथं महादेवाचे हेच आहे. एक असं आहे की ते एक ही आहे महादेवाचा एक पूर्ण सेटअप बनवलेला देवाचा वगैरे मस्तपैकी. कारण की फोटोशूट वगैरे मध्ये अलाउड नाही आहे आपल्याला कॅमेरा वगैरे मध्ये मंदिरामध्ये. तर इथं काही जण फोटो वगैरे सगळेजण काढू शकतात. त्यामुळे इथे असं महादेवांचं देवाचं मंदिर वगैरे हे केलेलं आहे सेटअप पूर्ण चांगला. तुम्ही बघू शकता की कसा सेटअप वगैरे आहे. आणि नाईटला पण एकदम भारी वगैरे सेटअप दिसतो हा. हा पूर्ण मंदिराचा परिसर वगैरे आहे. इथं सगळं तुम्हाला बघायला वगैरे भेटेल. फोटोशूट वगैरे करायला चालेल, पण इथं मंदिराच्या मध्ये आतमध्ये इथं एंट्रन्समध्ये अलाउड नाही आहे. चला मी तुम्हाला समोरचा पण व्ह्यू दाखवतो. हे बघू शकता खालती गाव आहे आपलं आणि डोंगरावरती आपण आहेत आता सध्या. तर मी तिथला पण तुम्हाला थोड्या वेळामध्ये व्ह्यू दाखवतो डोंगरावरचा खालतीवरचं वगैरे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे जाऊ पहिला आपण. इथं चप्पल स्टँड आहे, आपण पहिले ते चप्पल वगैरे काढून घेऊ. हे बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक. तुम्हाला समोरून दाखवतो मी, समोरून छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसतात वगैरे. तर तुम्ही बाकी आपला व्ह्यू बघू शकतो गावाचा वगैरे कसा दिसतो काय नाही. एकदम खतरनाक व्ह्यू दिसतो. आणि इकडनं हे बघा आळंदीची आपली इंद्रायणी नदी पण दिसते तुम्हाला, ते वाहत चाललेली आहे. बाकी व्ह्यू वगैरे बघू शकता तुम्ही, चरोली गाव वगैरे सगळं. व्ह्यू कसा वाटला काय नाही ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही आपल्याला. हे वागेश्वर शाळा, हे बघू शकता तुम्ही शाळा वगैरे. तिकडे मिलिटरी एरिया वगैरे आहे त्या डोंगराच्या साईडला पलीकडे, ते पण बघा तुम्ही. तर मी तुम्हाला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक दाखवतोय. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, साकर शिवबाच होणार. बाकी हे बघून घ्या तुम्ही परत एकदा. तुम्हाला ते तिकडली नदी पण दाखवतो मी. कारण की आता पुण्यामध्ये सध्या 8-10 दिवसामध्ये पाऊस खूपच चालू होता, त्यामुळे ते नदीला पण फुल पाणी आलेलं आहे. तर तुम्ही नदीचं पाणी पण बघा, मी झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही पाणी वगैरे कसं वाहत चालले पाणी वगैरे सगळं बघून घ्या तुम्ही. बाकी सगळं इकडे बांधकाम वगैरे चालू आहे. चला तुम्हाला मंदिराचं मेन गेट पण दाखवतो आता. हा इथला मेन एंट्रन्स होता. मंदिर पण बघू शकता तुम्ही कसं दिसतं काय नाही वगैरे. सत्यम शिवम सुंदरम नाव असं आहे मंदिरावरती लिहिलेलं. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकर. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर रुद्रदेव हे महेश्वरा. तुम्हाला समोरचा पण व्ह्यू दाखवतो मी आता. समोर पण बघू शकता तुम्ही छत्रपती महादेवाचं मंदिर वगैरे. बघा किती सुंदर मंदिर आहे. तुम्हाला बघू शकता तुम्हाला. आता मी तुम्हाला पुढचा पण व्ह्यू दाखवतो. मग पाठीमागचं बॅकग्राऊंड वगैरे सगळं दाखवलं मी तुम्हाला. तर मी मागचं पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. इकडला नेचर साईडचा वगैरे इकडं पण घ्यायचं परत दाखवतो. तर ते पण बघून घ्या तुम्ही. थोड्या वेळामध्ये तुम्हाला भेटतो मी आता. नंतर नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये ॲड करतो मी.
तर आता आपलं मंदिरामध्ये दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. तर मी आता तुम्हाला समोरचा व्ह्यू वगैरे सगळं दाखवतो, नेचर वगैरे तुम्हाला. तर समोरचा एकदम भारी नेचर आहे, तिकडचा पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. एकदम भारी वाटेल ना तुम्हाला बघितल्यानंतर की बस. तर तुम्ही फक्त बघत राहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला नेचर वगैरे, गाव वगैरे कसं वाटलं काय नाही, इथलं मंदिरातला परिसर वगैरे कसा वाटला काय नाही वगैरे सगळं सांगा मला. तर थोड्या वेळामध्ये दाखवतो मी तुम्हाला, तुम्ही फक्त बघत राहा. खूप जण येतात ह्या मंदिराला, पाया वगैरे पडतात, येतात जातात वगैरे, सगळे पायापर्यंत वगैरे जातात. तर मी तुम्हाला दाखवतो आता समोरचा व्ह्यू कसा आहे काय नाही. तर एक थोड्याच वेळामध्ये भेटू, चला मग. तर चला आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या भाच्याचं ॲडमिशन वगैरे करायची, तुळापूरला जायचे आपल्याला. कधी जायचंय आपलं मामा आपल्याला कधी आता आपल्याला थोड्या वेळाने घरी जायचं. घरी गेलो ना तर आपल्याला आता दीदीसोबत वगैरे जायचं तिकडे ॲडमिशनला. आणि भाच्याचा एक्झाम वगैरे आहे, एक्झाम दिली, तिथं सिलेक्शन झालं की आपण त्याचं ॲडमिशन वगैरे सगळं करणार आहे. आणि मी तिथला पण ब्लॉग टाकणार आहे तुम्हाला. तिथं एवढा भारी नेचर आहे ना, तुम्ही फक्त बघत राहा, मी तुम्हाला तिथं अपडेट देत राहील. आणि आता मी सध्या इथला अपडेट देतो तुम्हाला, नंतर आपण तिकडचं पण ब्लॉग बनवू. एकदम भारी अपडेट आहे, बस तुम्ही फक्त बघत राहा. तर चला मी तुम्हाला आता समोरचं नेचर वगैरे दाखवतो तुम्हाला सगळा. तुम्हाला नेचरचा व्हिडिओ वगैरे सगळा दाखवतो. आता मी खालच्या साईडला जातोय, तिथं आता आपलं दर्शन सगळं वगैरे झालेलं आहे. तुम्हाला मी तिथलं दाखवतो नेचर वगैरे खालच्या साईडचं, तुम्ही बघून घ्या. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला नेचर वगैरे कसा वाटला काय नाही. तुम्ही बघू शकता की आपण ज्या लाईनीवरती आलो त्याच लाईनने खाली जातो आता आपण. आणि तुम्हाला व्ह्यू पण दाखवतोय, बघा तुम्ही व्ह्यू फक्त बघत राहा तुम्ही, कसा वाटतो काय नाही एकदम. आणि मला असं वाटतं की आज पण पाऊस पडेल पुण्यामध्ये, कारण की वातावरण एवढं चेंजेस आहे ना. तुम्ही पण बघू शकता की तुम्हाला पण दिसत असेल वातावरणामध्ये चेंजेस वगैरे सगळा. पण जातोय आता खालती तसंच. आज वडापावाला पण बंद आहे, नाही तर आज आपण तिथली पण टेस्ट एकदम बघितली असते की नाही. एक नंबरची टेस्ट आहे तिथं. तुम्ही कधी आलात तर इकडल्या साईडला, तिथं शाळेच्या खाली एक वडापाव सेंटर असतो, तिथं टेस्ट करून बघा तुम्ही एकदम. टेस्ट एकदम चवदार आहे त्यांची. नशीब वडापावाला पण आज उघडा आहे, तर आपण तिथे एक टेस्ट बघू. आपण वडापाव पण खाणार आहे तिथं आता आपण. चला आपण आता एक तिथली पण टेस्ट बघू वगैरे. तर आपण आलेलो आहे आता वडापाव सेंटरला. इथं वडापाव वगैरे खाऊन जाऊ, बादशाला वगैरे सगळं सोबत घेऊन आलेलो आहे. वडापाव वगैरे खाल्ल्याच्या नंतर आपण मग घरी जाऊ आणि त्याच्यानंतर तुळापूरला जायचं आपल्याला. तुम्ही हे बघू शकता इथं मावशी वगैरे वडापाव वगैरे बनवून त्यांच्यासोबत करून घेऊ. आणि वडापाव वगैरे खाल्ल्याच्यानंतर आपण डायरेक्ट तुळापूरला जाणार आहे. चला भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. आता वडापाव आलेला आहे, आता वडापाव वगैरे खाऊन घेऊ आपण. तुम्ही बघू शकता वडापाव कसा दिसतो वगैरे. कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा या खाऊन, आणि आम्हाला सांगा कमेंटमध्ये कशी चव आहे याची. हां, असला बादशाह वगैरे तो वडापाव बनवते खायला वगैरे कसं होतं काय नाही बघू शकतो तुम्ही त्याला पण. चला आता